देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं आज रात्री निधन झालं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। त्यांना श्वसनासाठी त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आणि माझा सहकारी आणि एबीपी माझाचा दिल्ली प्रतिनिधी सोमेश कोलगे आता एम्स रुग्णालयाच्या बाहेर आहे। आपण थेट जाऊया सोमेशकडे। सोमेश, अधिक काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे आता? सध्या जी माहिती मिळते त्यानुसार आता मनमोहन सिंग यांचं पार्थिव शरीर हे त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी 3 मोतीलाल नेहरू मार्ग येथे नेण्यात येणार आहे। प्रियांका गांधी ज्या काँग्रेसच्या नेत्या आहेत, लोकसभेच्या खासदार आहेत, त्या प्रियांका गांधी स्वतः आता 3 मोतीलाल नेहरू मार्ग हे जे दिल्लीतील माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं अधिकृत निवासस्थान आहे त्या शासकीय निवासस्थानी त्या पोहोचलेल्या आहेत आणि आता थोड्याच वेळात एका विशेष अँब्युलन्समधून एम्स या रुग्णालयातून त्यांचं पार्थिव हे नेलं जाईल आणि या पार्थिवाचं अंत्यदर्शन हे त्यांच्या निवासस्थानी 3 मोतीलाल नेहरू मार्ग येथे घेतलं जाईल। अनेक नेते, अनेक दिग्गज सगळेच जण हे नवी दिल्लीच्या दिशेने यायला निघालेले आहेत। आता ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत, काही औपचारिक बाबी पूर्ण करायच्या आहेत, त्यांच्या निधनानंतरच्या इस्पितळामध्ये ज्या सर्वसाधारण एका रुग्णाच्या बाबतीत केल्या जातात त्या सगळ्या औपचारिक बाबी पूर्ण करून मनमोहन सिंग यांचं पार्थिव हे आता इथून निघेल आणि ते थेट त्यांच्या शासकीय निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी असेल। त्यानंतर शक्यता आहे की उद्या सकाळी अनेक मोठे नेते, त्यामध्ये भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सगळेजण, अर्थमंत्री निर्मला सीतारामन असतील, हे सगळेजण डॉक्टर मनमोहन सिंग यांना अंत्यदर्शनासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचतील। मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीकडे पाहता सगळ्यांकडूनच, सर्वपक्षीय आणि सर्व स्तरातून एक शोक संवेदना प्रकट करण्यात आलेली आहे आणि एक उल्लेखनीय कामगिरी बजावणारे अशा स्वरूपाचे पंतप्रधान की ज्यांनी त्यावेळेसचे तत्कालीन त्यांचे मित्रपक्ष असलेल्या डाव्यांचाही कोणत्याही प्रकारचा दबाव स्वीकारला नव्हता, परंतु जेव्हा अण्वस्त्र करार करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी अतिशय करारी भूमिका घेऊन भारतासाठी अण्वस्त्र करार केला होता आणि त्यांचं सरकार धोक्यात आलं होतं, सरकार कोसळू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली। मी तुला थोडासा थांबवतो सोमेश। तर देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय आज रात्री। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। त्यांना श्वसनासाठी त्रास होत असल्यानंच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आणि या मुंबई ईस्ट वेस्ट बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया, पण तुम्ही पाहत रहा एबीपी माझा।